नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. घेऊन आलोय तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आहे मुरकळ गावातला पाचपोते वडापाव यांचा वडापावचा. तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने बजरंग पाचपोते ह्या होतकरू तरुणाने आपल्या वडापावच्या गाड्याला सुरुवात केली, पण त्याचा प्रवास काय होता आणि त्याचे वडापावची चव कशी आहे, काय आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्या मामाकडनं त्याने वडापावचं प्रशिक्षण घेतलं. मामाचा पहिल्यापासून केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळं त्याला ते सहजरित्या आत्मसात करणं शक्य झालं. आता त्याच्या वडापावची जी चव आहे ती पंचक्रोशीत खूप पसरली. अनेक गाड्या, अनेक येणारे ग्राहक त्याच्या इथं थांबतात. अगदी रोडच्या कडेला त्याचं दुकान असल्यामुळे आपण जाऊया, बघा कशा पद्धतीने बजरंग आपले वडापाव बनवतो आणि कसं ग्राहकांना ते सर्व करतो. चला तर मग. असे गरमागरम वडे जर आपल्या समोर तळले जात असतील तर ते वडे बघूनच खायची इच्छा होते. त्यासोबत अशी मीठ लावलेली मिरची, असे गरमागरम वडे. पण बघूया नक्की हे वडे तयार कसे होतात, त्याच्यामागे काय काय स्टोरी आहे. वडे बनवण्यासाठी या कुकरमध्ये शिजायला घातलेले बटाटे आणि वडापाव सोबत आपल्याला बनवायची आहे ती चटणी. त्यासाठी काय काय करायचं? 4 पळ्या तेल ओतायचे, तसं लागेल तसं पीठ भाजण्यात. आपल्या रव्यासारखं बेसनचं पीठ आहे, हे बेसन आहे. आपण जसं रवा भाजतो तसं भाजून घ्यायचं. त्याला किती वडापावसाठी चटणी करायची? 800 वडापावसाठी. पीठ किती घेतलं होतं? पीठ 3 पावशेर. रवा भाजतो आपण तसं भाजून घ्यायचं त्याला. गटोळे फोडून घ्यायचे असं बारीक बारीक पार्ट्या. खात लागले नाही पाहिजे जास्त करून गिराकांना. तेल घ्यायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढं, थोडं तापवून द्यायचं त्याला. मोहरी टाकायची, जिरी टाकायची, ओवा, मिरचीची पेस्ट टाकायची. जर थोडी त्याचे हे होत नाही तर मग त्याच्यानंतर लसूण टाकायचा, जेवढा आपल्याला लागतो तेवढा भाजीचं म्हणजे. त्याची पण मिश्रण करून घ्यायचे चांगले एकदम भाजी जीव. हे परतून घेतल्यावर आलं शेवट टाकायचं. आलं खाली लागतं जास्ती. शेवट घालण्यामागे काय कारण असतं? खाली नाही लागत म्हणजे चिटकत नाही. आल्याचं काय फक्त स्वादसाठीच असतं ते. जास्ती करून लसणाचा पाव जास्त असावा. मग सगळ्यात शेवटी काय घालायचं? मग आता मीठ टाकायचं 2 वाट्या. एकदम जीव एक सारखा होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं त्याला. जोर एक ठसकत नाही तोवर परत राहायचं त्याला वागडेभर. सारखं आलं नाही तर खाली लागतं, ते जास्त चिटकून राहतं खाली. चांगला कलर. 400 वड्यांचा मसाला आहे फक्त हा. चटणी, शेजवान चटणी आपली. आलं लसूण टाकायचं पेस्ट करून. त्यांना एक जीव मिश्रण होऊन द्यायचं. परत आपल्याला लिमिटेड मध्ये मीठ टाकायचं, लय पण नाही टाकायचे. मिरची पावडर टाकायची. रव्यासारखे उकळून देणे त्याला. एक जीव करून घ्यायचं सगळं. लिमिटेड पाणी ओतणे, रव्यासारखे उकळी येऊन देणे पाण्याला. 13 किलो बटाटे. गरम मध्येच बटाटे सोलणे जास्ती करून. जेवढं बारीक होईल तेवढं आपलं क्वालिटी लागत, जेवढी बारीक होईल तेवढं एकजीव होतो सगळा. ते मोठा बटाटा काय होते, मोठा बटाटा लागला गिरायकांना तर चव नाही लागत.
ते नुसतं बटाटा खाल्ल्यागत वाटतं गिरायकांना. जेवढं बारीक करेन जेवढं बारीक करेन त्याच्यापेक्षा क्वालिटी आणि मसाला जास्त लागतो त्याला. मग ते मसाल्याची चव आणि ते एक मिक्स होते. आणि आपण इंदोर बटाटा वापरतो 12 डिग्री ओरिजिनल, त्यामुळे गिरायकांना विशेष नाही. गिरायक आवर्जून 4-5 3-4 वडापाव खातेच. हा स्पेशल वडापावचा बटाटा आहे. गार करून बटाटे सोडले ते एक जीव होत, बटाटा ना होत. गिरायकांना क्वालिटी द्यायची म्हणल्यावर थोडं स्वासच लागते आणि सोलता पण येतं पटापटा. जास्ती चिकट झाल्यावर सोलता येत नाही, गार झाल्यावर चिकट होतो, हाताला चिटकात आहे. मग चांगलं दिलं तर गिरा कस्टमर चांगलंच येऊ शकते. जेवढी स्वच्छता तेवढंच चांगलं होऊ शकतं. हे बारीक फोडून घेणे एकदम एक जीव होतो तांब्याने. आपलं हत्यार असले तरी जमतं ते उन्हातले बिनातले, पण बारीक एक जीव करणे आणि भाजी एक मिक्स करून घेणे सगळ्यांकडून. माझं कुटुंब मला मदत करतं. सगळ्यांचं प्रेम असल्याशिवाय भाजीला क्वालिटी येत नाही. जास्ती करून एक जीव होतो गरम मध्येच. बटाटा पांढरा दिसलाच नाही पाहिजे जेणेकरून सगळा जीव एक सारखा त्याला रगडणी बऱ्यापैकी. मग बटाटा कळून येत नाही, एक जीव मसाला झालेला आहे. गिरायकांना बटाटा लागणारच नाही जास्त, जेणेकरून मस्त बटाट्याची भाजी असली तरी बटाटा मग खाताने बटाटा लागणारच नाही. थोडा पण त्यांना वाटणार पण नाही बटाटा काय. एक जीव झालेला आहे, भाजी रेडी झालेली आहे. भाजी आता सध्या पाण्याला उकळलेले. जिलेबीचा कलर टाकून घेणे, केशरी कलर उकळीमध्ये टाकून घेणे. उकळी आले की ते आपले रव्यासारखे बायता आहे चालू आहे, रव्यासारखं असं मिक्स करून घेणे बारीक पीठ करून. सेम आपल्या रव्यासारखं करून घेणे. त्याला जसं आटत नाही तसं पण थोडं पीठ टाकणे. गठुळं नाही होऊन देणे त्याला. जास्ती करून त्यातल्या गठुळे फोडून घेणे सगळे. आला गटपणा झाला त्याला भरपूर. अशीच तर ठेवून घेणे, क्वालिटी लागते. जास्त निभार करून नाही घ्यायची. बारीक कोबू चिरून घ्यायचा असा. गाराचा सण खाली चटणी केलेली गार असं चटणी त्यात बारीक कोबू चिरून टाकायचा असा. चटणी गार झाल्यावर त्यात कोबी टाकून घेणे. गार झाल्याशिवाय खाताना गिरायकांना लागला पाहिजे. फ्लेवर उतरतो त्याचा. कांदा बारीक टाकला आपण बारीक चिरून याच्यात त्याला मिक्स करून घ्यायचा बारीक कांदा त्याला पण कोबी सारखा. त्या चटणीला कोणती चटणी म्हणतो? शेजवान चटणी म्हणतो मी. आळंदीवरून नगर रोडकडे जात असताना मध्ये हे मरकळ गाव लागतं आणि मरकळच्या ह्या सोमेश्वर मंदिराच्या समोरच या चौकात आपल्याला पाहायला मिळतो हा पाचपते वडापाव. अगदी चौकातच हे छोटेखानी पाचपते वडापावचं गाडा आहे. तुम्हाला जर हा पत्ता सापडला नाही तर इथे तुम्हाला ह्या गाड्यावरती खाली मोबाईल नंबर दिलेले आहेत. त्या मोबाईल नंबरवरती फोन करून तुम्ही या पत्त्यावरती पोहोचू शकता. इथं घरून भाजी रेडी करून आणतो. इथं आल्यावर इथून आल्यावर वडा थापून चालू करतो बेसन टाकून. इथं गिरायका कमी पडली तर घरून भाजी परत बनवून आणतो. आपल्या गाड्याला 10 वर्ष पूर्ण झाले. दसऱ्यालाच 11 वर्ष चालू आहे आता. आणि आम्ही भाड्याने गाडा आणला होता. पहिला महिनाभर भाड्यावरच केले. परत गाडी आम्ही स्वतः एखाद घेतली. पहिले कागदात चालू केले. 5-6 वर्ष कागदात घेतले. दुकान भाड्याने घेतले आम्ही. मग इथं आम्ही चालू केले. आमचा पॉईंट पाड्याला साईडला होता. आम्ही आड्याला घेतला बारीने. 4 वर्ष आणलेले पाड्याला साईडला होतं. पाड्याला महादेवाच्या मंदिरापाशी. तिथला तर गिरायकाचं हेच नव्हतं, लिमिटच नव्हतं. कायम कंटिन्यू गिरायक असायचे. काही कारणामुळे इकडे आणले आहे आड्याला. गाडा होता, कागदाचे दुकान होते. कागद होता वरून. दररोज आले की कागद बांधायचा. दररोजचा प्रवास मग एकदम सुखात चांगला होता. इकडला पण चांगला आहे. एक नंबर आहे. अति एक नंबर आहे. उत्कृष्ट गिरायकाचा खाते येतात. चर्चा पण भरपूर गिरायक. माझं नाव समाधान दिनेश पाचपुते. आम्ही आता कमीत कमी 11 वर्ष झाले वडापाव चालू करून. आमच्याकडून आमच्या इथे खूप लांबून लोक येतात. भोसरी, पुणे, विश्रांतवाडी, नगर आल्यानंतर आम्हाला खूप गिरायक असे म्हणले की खूप चविष्ट वडापाव आहे तुमचा. आम्ही इकडून आलो, लांबून आलो. तुमची चटणी खूप फेवरेट आहे. आम्ही चटणीसाठी एवढ्या लांबून आलो. वडापाव आम्हाला आमच्या मामांनी शिकवलं. वयाच्या एक 18 वर्षी शिकलो होतो. त्यानंतर मग हळूहळू आपला चालू झालो आम्ही. आमच्या वडापावची किंमत 15 आहे. गाडा 2 ते 8 वाजेपर्यंत, 8-8:30 वाजेपर्यंत असतो चालू. तुम्हाला जर लोकेशन पाहायला असेल तर तुम्ही आळंदी मार्गे जात असाल माऊलींच्या मंदिरात दर्शनाला, तर लोक आवर्जून येताना सोमेश्वर मंदिराच्या समोर वडापावचा गाडा दिसतो, पाचपते वडेवाले म्हणून. लोक आवर्जून येतात. समजा जर तिकडे तोरपळला जायचं असेल दर्शन घ्यायला, तिथे आवर्जून येतात. तिकडमधील आल्यानंतर विचारतात, खूप जणांना विचारतात इथे वडापावचा गाडा होता. त्यानंतर मग त्यांना ते येतात इथं. 2024 साली विधानसभेची निवडणुकीचे ऑर्डर भेटले होते आपल्याला. 700 वडापावचे ऑर्डर होते. आम्हाला जास्तीच कष्ट घ्यायला लागले. पळापळ आमची भरपूर झाली. वडापाव गेले आमचे 900 ते 80 नेले त्यांनी आमच्याकडून. 700 पण लय पळापळ झाली आमची त्याच्यातच. भजी पण होते आमचे, म्हणजे अति उत्कृष्ट झाले सगळं. त्या बाहेर आवर्जून देऊ भेट. तर आपण पाहिलं कशा पद्धतीने बजरंग त्याचा वडापाव बनवतोय आणि ग्राहकांना अगदी प्रेमाने सर्व करतोय. तुम्ही एकदा याची वडापावची चव नक्कीच चाखून पहा. तुम्हाला जर ह्या लोकेशनला यायचं असेल तर जेव्हा तुम्ही संभाजी महाराजांच्या तुळापूरला भेट द्यायला या, तेव्हा शेजारी मरकळ गावामध्ये
हे वडापावचं त्याचे छोटासा गाडा आहे. खूप अप्रतिम चव आहे. एकदा नक्की भेट द्या आणि याचा वडापाव खाऊन पहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलवरती, करा असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.